कधीकधी आईवडिलांना फक्त पैशांची नाही तर आपल्या मुलांच्या एका फोनचीही भूक असते. पण जर ती भूक ही अपुरी राहिली तर? आजची ही कथा आहे एका अशा वृद्ध आईवडिलांची ज्यांना स्वतःच्या मुलांनीच एकटे सोडले. पण जेव्हा आयुष्य पूर्णपणे अंधारात बुडालं तेव्हा अचानक स्वामी समर्थांनी अशी कृपा केली की सगळं आयुष्य बदलून गेलं. कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. त्या गावात गोपाळराव आणि त्यांच्या पत्नी ललिता राहायचे. खूप श्रीमंत नव्हते पण त्यांच्याकडे एक गोष्ट खूप होती, प्रेम. त्यांना 2 मुलं होती, मोठा मुलगा संदीप आणि धाकटा रोहित. गोपाळराव शेतामध्ये राबायचे, आई घर सांभाळायची. दोघांनी आयुष्यभर कष्ट करून मुलांना शिकवलं, मोठं केलं. त्यांची एकच इच्छा होती, आपली मुलं मोठी व्हावीत आणि आपल्या म्हातारपणी आधार बनावीत. पण नियतीला कदाचित काही वेगळंच मान्य होतं. कधीकधी मुलं मोठी होतात पण आईवडिलांची माया मात्र त्यांच्यासाठी लहान होते. दोन्ही मुलं शिक्षणासाठी शहरामध्ये गेली, नोकरी लागली आणि हळूहळू गाव, घर आणि आईवडील सगळं मागे राहायला लागलं. सुरुवातीला फोन यायचे, मग कमी झाले आणि नंतर तर महिनोन्महिने फोनही येईना. ललिता रोज दारात बसून रस्ता पाहायची, आज कदाचित मुलगा येईल. पण प्रत्येक संध्याकाळी ती आशा तुटायची. ज्यांनी आयुष्यभर मुलांसाठी जगलं त्यांना शेवटी मुलांनी एकटं सोडलं तर? एक दिवस गोपाळराव आजारी पडले. ताप, अशक्तपणा, उभं राहायलाही ताकद नव्हती. ललिताने मुलांना फोन केला पण उत्तर एकच, आम्ही खूप व्यस्त आहोत. तो दिवस ललितासाठी खूप कठीण होता. तिने रात्री देवासमोर दिवा लावला आणि रडत रडत असं म्हणाली, हे स्वामी समर्थ, आम्ही आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही, मग आज असं का? स्वामींचा चमत्कार सुरू. जेव्हा माणसाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा दरवाजा उघडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर टकटक झाली. दारात एक साधू उभा होता, डोक्यावर भगवी पगडी, डोळ्यात विलक्षण तेज. तो म्हणाला, माते घाबरू नकोस, स्वामी समर्थ आहेत तुझ्या पाठीशी. त्याने गोपाळरावांच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, तुझी परीक्षा संपली आहे. ललिता पाणी आणायला आत गेली, पण जेव्हा ती बाहेर आली तो साधू गायब झाला होता. तो साधू कोण होता? खरंच स्वामींचाच दूत होता का? त्याच दिवशी दुपारी गोपाळरावांचा ताप अचानक उतरला. त्यांना ताकद आली. पण अजून मोठा चमत्कार बाकी होता. संध्याकाळी अचानक घरासमोर एक कार थांबली. दार उघडलं आणि समोर उभे होते दोन्ही मुलं, संदीप आणि रोहित. ते दोघे रडत होते. संदीप म्हणाला, आई, काल रात्री आम्हाला स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी साधू म्हणाले, तुमचे आईवडील तुमची वाट पाहत आहेत, आता तरी जा. त्या दिवशी दोन्ही मुलं आईवडिलांच्या पाया पडली. ते म्हणाले, आम्ही खूप मोठी चूक केली, आम्ही आता तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. गोपाळराव शांतपणे म्हणाले, हे सगळं आमचं नाही, स्वामी समर्थांची कृपा आहे. त्या दिवसानंतर मुलांनी गावातच घर बांधलं आणि आईवडिलांसोबत राहायला लागले. घरात पुन्हा हसू आलं. आजही अनेक आईवडील आपल्या मुलांची वाट पाहत बसले आहेत. पण लक्षात ठेवा, आईवडील हे देवासारखे असतात आणि ज्यांनी आईवडिलांची सेवा केली त्यांच्यावर स्वामी समर्थांची कृपा कायम असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजचा स्वामी समर्थ कृपेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.